आम्ही रेडी. 3, 2, 1. हॅलो नमस्कार, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ, न्यू व्लॉग. आज महाशिवरात्री होती. मग संध्याकाळी मी देवाला जाणार होतो. मग त्यामुळे हा व्योम तरी मला झोपू देतच नव्हता, म्हणून मी उठून गेले डायरेक्ट किचनमध्ये चहा ठेवायला. चहा केला इथे. मी एकटी जरी असते तरी मी चहा पिते. चहा नाही पिलं तर माझं डोकं दुखतं खूप. असं कोणाला सवय आहे खूप चहाची तलप. मी तर बिना चहाचा नाही राहू शकत. ट्राय केला आहे मी 4-5 वेळा चहा सोडायला, पण नाही झालं. परत पितेच मी. माझं उपवास असल्यामुळे काही चहात बिस्किट वगैरे नाही खाऊ शकत. मग मस्तपैकी अद्रकवाली चाय केले. पिहू तरी अजून झोपलेली. व्योम होता उठलेला. व्योम होता खेळत बाहेर. मस्तपैकी चहा उकळेपर्यंत शिजवून घेतला आणि कपामध्ये ओतून घेऊन चहा एन्जॉय केला मी इव्हिनिंग. चीअर्स. व्योम काय करायला? पिहू अजून झोपलेली आहे. व्योम इथं बसला बिस्किट खात, गाणी बघत. चहा पिऊन झालं. मी व्योमला घेऊन वर टेरेसवर गेली. टेरेसवर जात होते तर मध्ये वर बसलेली तिथे व्योमची आत्ती वगैरे आणि तिचे मुलं. त्यांनी चालले होते, इथे बसले होते बघा हे. मग व्योमला त्यांच्याजवळ दिला आणि वर टेरेसवर जाऊन मी वेफर्स वाळत घातले होते. आज एक दिवस वाळूया म्हणून काल वाळवले होते. मग त्या आणायला मी वर टेरेसवर गेले. त्याच्यात काहीतरी पडलं होतं, ते काढून टाकलं साईडला आणि घेऊन आले वेफर्स. तसंच खाली येता परत व्योमला घेतली आणि आले घरामध्ये मी. त्याला उतरवलं इथं खाली आणि वेफर्स खाली ठेवले पहिला. आणि जायसाठी आवरायचं होतं म्हणून ते तिथंच ठेवले मी. आणि आवरण्याच्या आधी मुलांनी घाण केलं असं दिवसभर, म्हणून संध्याकाळी एकदा फरशी पुसायला लागते मला. सगळं झाडून वगैरे घेतलेलं, मग फरशी पुसत होते. मला किती दमवतो नुसतं बघा. एक्झाम्पल इथे छोटंसं. पिऊ तरी हे व्हिडिओ बघून हसत होती, व्योम कसा करतोय बघ म्हणून. झालं सगळं, फरशी वगैरे पुसून झालं स्वच्छ. मग इथे केस विचारायला आले. आज डोकं धुतलेला उपवास होता म्हणून मग केसांचा खूप गुत्ता होतो ॲज युजल. माझंच नाही, बऱ्याच जणांचं होत असणार आहे डोकं धुतलं की. म्हणजे केस लांब आणि दाट असल्यामुळे सकाळपासून मी बांधूनच ठेवले होते. थोडे ओलेच होते, वाळले नव्हते कम्प्लिटली केस. मग केस विंचरून आवरलं आणि काहीतरी सिम्पल हेअरस्टाईल. मला हेअरस्टाईल तर काहीच करता येत नाही. असं काहीतरी लावायचं चाप वगैरे आणि तयार व्हायचं. आणि शेवटी आपलं काय ते मागे असतंच बुसडा घालून क्लिप लावायची. मी आता तोंड धुवून आले. माझं टॉवेल बाहेर वाळायला आहे. हे पिहूचं टॉवेल मी वापरते आणि पिहू स्वतःचं टॉवेल अजिबात कोणाला वापरायला देत नाहीये. ती झोपला तर पुसून घेते, माझं बाहेर आहे. आज महाशिवरात्री. आम्ही आता आवरून देवाला जाणार आहे. मग त्यासाठी मी व्हाईट ड्रेस करायला काढला आहे. चला भेटूया आता आवरून. त्याची काय मस्ती चालली आहे बघा. लायगर म्हणतोय. काय येते व्याव? पिहू अजून झोपली. आता पिहूला उठवायला पाहिजे. पिहू ए उठ, देवाला जायचंय ना. पिहू उठ पटकन. येस वी आर रेडी. पावडरचं असं दिसतं काय? इकडे बघा, इकडे बघा. मी पिहू गिंडू तिघे मी मॅचिंग झालं. पिहू दिस
दिसे ना सुवर बर आम्ही रेडी. शाळेच म्हटलं सगळंच गटोळं चाललं होतं. ही परी बघा, ही शाणी आहे काय, फुलान म्हणताना सगळंच घेऊन आली. आम्ही जायला तयार. चलो जाएंगे जाएंगे. जाएंगे चलो अभी 5 मिनिट. बोला मामी काय तर काय तर बोला. आता आणि थोड्या वेळानं जायचं म्हटले आंटी देवाला महाशिवरात्रीचं महाशिवरात्रीचं उपवासाचं महादेवाच्या मंदिरला जाऊन यायचं. होय की नाही हा. सोनू? येतोच तू? मेकअप बिकअप करून आला का नाही? इथे मग सगळे आवरून आम्ही चाललो. जास्त लांब नाही आहे मंदिर, फक्त आमच्या समोरच्या गल्लीमध्ये आहे. आंटी मामी वगैरे आम्ही सगळे आवरून इकडे देवाला आलो. परी पिऊ पुढे पुढे हात धरून. सगळ्यांनी दर्शन घेतलं इथे देवाला येऊन. आणि ती दरवर्षी काय असतं, महाप्रसाद वगैरे असतो इथे दरवर्षी. म्हणजे आज महाशिवरात्री झाली की उद्या असं. पण आता हे मंदिरचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे त्यांनी म्हणते झाल्यानंतर त्याच्या ओपनिंगलाच महाप्रसाद ठेवणार. आणि हे पहिलंच वेगळं होतं, तर हे सगळं नवीन बांधकाम केलं आहे मंदिरचं. खूप छान वाटतं बसायला मंदिरामध्ये, मस्त उठून जाऊच नाही वाटत. मध्येच बसलो होतो म्हणून कडेला गेलो, तिथे कडेला बसलो मी, सगळे आले तिथेच. मग तिथेच थोडा वेळ बसून आम्ही घरी परत रिटर्न. येऊन साखर खात बसली येते. दारात कुलूप काढलं, जाऊन कपडे वगैरे चेंज केले आणि थोडा वेळ जाऊन खाली बसलो. येऊन परत फराळ बनवायचं होतं. इथे बघा माझी कॅरमलाइज्ड खीर तयार होत आहे. फर्स्ट टाइम ट्राय केल्या. थोडी पातळच झाली आहे, मुलं पण खातील आवडीने. आता इथं मी काल केलेले नवीनवाले वेफर्स माझे तळले, ट्राय केले, छान झाले आहेत वेफर्स. मी करते पण असं माझं मी एकटी पहिल्यांदा केले, कोणाचं विथ सपोर्ट नाही घेता. म्हणजे असं विचारून वगैरे असं केलंय, विचारून. आज उपवास आहे, कोणी कोणी उपवास केलाय सांगा मला. आता उपवासचं आज तरी जेवायचं नसतं महाशिवरात्रीचं, डायरेक्ट उद्या सकाळी आम्ही उपवास सोडणार. मग थोडासा फराळ करून घेऊया म्हटलं. आता फराळामध्ये काय काय आहे बघा आमच्या, थोडंसंच आहे. हे आमचं फराळचं ताट. धरा थोडासा फराळ करून घ्या. थोडासा फराळ, एवढा फराळ. वाव, यो बी वाव. बघा हे पापड चोरायला आली दोघे बघा. पिऊ लगेच घेतली काढून. व्यो वाव वाव. त्याने खीर खाल्ले का नाही? व्यो वाव आहे ते. चला आम्ही पण घेतो थोडं फराळ. हे व्योम सगळा पापड चुरा करूनच टाकलाय, ते खाल्ला नाहीये. देऊ नकोस त्याला पिहू. हे माझं तट आहे. असं कोणाकोणाचंच असतं, नवऱ्याला मस्त सेट वाढून द्यायचं आणि स्वतः असं खायचं.